महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। महावितरणने स्मार्ट मीटर हे दलालांच्या फायद्यासाठी केलं असून हे त्वरित थांबवावं अशा विविध मागण्या घेत भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। भारत मोर्चा मुक्तीच्या वतीनं लालटेन भेट देऊन महावितरण प्रति रोष व्यक्त करण्यात आला। तसेच यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला। हे जे अदानीने आणलेलं हे जे मीटर आहे हे सक्तीने लावण्यात येत आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या मागणीनुसार आम्हाला साधं मीटर दिल्या जात नाही आम्ही याचा विरोध करत राहू। कारण सर्वसाधारण लोकांच्या खिशाला याचा फार मोठा भुर्दंड बसत आहे आणि म्हणून आम्ही या स्मार्ट मीटरचा पूर्ण विरोध करत आहोत। त्याचबरोबर जे गॅस सिलेंडर वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि या महागाईच्या दरामुळे सर्वसाधारण लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे। जे हातावर आणणारे लोक आहेत त्यांच्या फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। जर या देशामध्ये आजही आपण 5 किलो राशनच्या माध्यमातून लोकांना राशन देतो आहोत 5 किलो, तर याच्यावरून हा अंदाज येतो की या देशाची गरिबी किती आहे आणि या गरिबीच्या वेळेससुद्धा एवढी महागाई वाढवलेली आहे की भयंकर। आणि आजही आम्हाला सिलेंडर मोठ्या प्रमाणात दिल्या जात नाही आहे, त्याचा तुटवडा केला जातो आणि म्हणून याच्या संदर्भात आम्ही 20 तारखेला चुला जलाव आंदोलन इथे करणार आहोत आणि लोकांना त्याच्यावर जेऊ घालणार आहोत। म्हणजे परत आम्हाला चुलीवर आणण्याचं काम या सरकारने केलं आहे आणि या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। हे 3 चरणामधलं जे आंदोलन आहे हे लालटेन भेटचं आजचं आंदोलन आहे 12 तारखेचं। यानंतर 20 तारखेला चुला जलाव आंदोलन आहे आणि तिसरं जे चरण आहे हे 31 मेला आहे, ते दे धक्का आंदोलन आहे। तर या संदर्भामध्ये आमचं 625 जिल्ह्यामध्ये आंदोलन या महिन्यामध्ये आमचं राहील आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने हे आंदोलन संपूर्ण राज्यभर आणि देशभरात आहे। तर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे लोकांचे बिल वाढत आहे म्हणजे दिल वाढत आहे। जे जनतेला जसं EVM मशीनच्या माध्यमातून वोट चोरी होत आहे तसंच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज जे चोरी होत आहे हे त्याच पद्धतीनं होत आहे आणि म्हणून आमचं त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे।